वेदप्रतिपाद्या जय जय संविद्या आत्मरूपा कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु स्वामी तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु स्वामी विठोबा महाराज की जय. पार्वती माते की जय. पुरुषोत्तम महाराज की जय. ओम नमो जियाध्या वेद प्रतिपाध्या जय जय श्रोत्रिया सत्यनारायणचा महोत्सव आणि आपल्या सद्गुरु माऊली तुकाराम महाराजांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने आजचा हा कार्यक्रम मुली सेवाची शिरेसाठी घेतलेला ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यात्मिक पहिली मंगलचरण मंगलचरण ओम ओम म्हणजे बाकी ग्रंथांच्या जेव्हा आपण नुसती चर्चा करतो कुठल्याही ग्रंथाची सुरुवात श्री गणेशाय नमः असते. माऊलीने सुरुवात ओम केली. ओंकारच गणेश आणि गणेशच ओंकार असं माऊलीने सांगितलं आणि हे मंगलचरण आहे. पुढे माऊली म्हणतो देवा तुझी गणेश सकलार्थ मती प्रकाशी म्हणे निवृत्ती दासू अवधारी तात्पर्य सांगायचं झालं तर बाबांची इच्छा म्हणून मी इथे सांगतो. आपलं ज्ञानपेक्षा आपण फक्त एक चर्चा करायची आहे किंवा हे करायचं आपल्याला फक्त स्वच संवेद्या आणि जो जे आणि आत्मरूपा ह्या तिघांवरच जोडले बाकी आपल्याकडे ज्ञान असं काय नाही. तसं झालं तर हा ओम हा आकार अ म्हणजे तिथे पुढे माऊलीने सांगितलेलं आकार चरण गुळ अ म्हणजे चरण भगवंत उ म्हणजे उदर म्हणजे पोट म म्हणजे मस्तक असा हा त्यांनी हा ओम बाबा आता भागवतातून ही आदिमाया जी वरती पूर्ण म्हटलं ओम ही आदिमाया प्रदेशाची ओंकार पूर्णत्व भगवंत नाही त्या ओंकाराला पूर्ण आता हा स्तोच संवेद आपण स्तोच संवेद श्री गणेश हा स्तोच संवेद त्याला कोणाची भक्ती करायची गरज नाही. तो स्वतः स्वयंप्रकाश त्याला कोणाची गरज आहे. तेच जरा आपल्याकडे बघितलं तोच संवेदाचा अर्थ नॉर्मल काय असं माहिती का प्रवचनाचा अर्थच पहिला आपण प्रति केलेलं वचन आता एखाद्या महात्म्याने सर्वसामान्य लोकांसमोर केलेलं वचन ते प्रवचन किंवा एखाद्या महात्म्याने सांगितलेलं ते प्रवचन पण प्रवचनाचा खरा अर्थ आता थोडक्यात सांगायचं कीर्तन म्हटलं किर 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 आणि तर हे कानामध्ये किरकिर होते ज्या कणाच्या ते कीर्तन तसंच प्रवचन प्रति केलेलं वचन कसं आहे प्रति केलेलं वचन आता प्रति कुणाच्या एखादा महात्मा सांगतो बाबा आपल्याला सांगतो तेच वचन पण ते सर्व सांगतो त्याचा अर्थ समजून घ्या प्रतिवचन प्रति म्हणजे आपणच आपल्याशी केलेलं नाही वचन थोडक्यात काय एक अंतर्मन एक बाह्य नंतर माणूस बघा प्रत्येक जर सुंदर गोष्ट इतका जर हात असेल ना तर स्वतःची स्वतः बोलतो आणि स्वतःशी स्वतः बोलतो म्हणजे ते चांगलं केलं ना चांगलं केलं तर चांगलं करतो वाईट बोलतो चिंतन त्याला चिंतन म्हणतो स्वतःची स्वतः बोलणं मनन एक अंतर्मन एक बाहेर मन जी स्वतःची स्वतःची बोलतो ते प्रवचन ते प्रवचन स्वतःची स्वतः केलेलं एक थोडक्यात उदाहरण द्यायचं झाला तर ह्या शरीराचे हा जे ज्ञानेंद्रिय आहे त्यांना अहंकार झाला प्रत्येक इंद्रियाला प्रत्येकाचे हा इंद्रिय आहे जो म्हणतो माझ्याशिवाय दुसरा श्रेष्ठ कोण ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ज्ञान
जे शरीराचे डोळा, नाक, हात, पाय, त्वचा, आमची जिव्हाळा, पोट, जे इंद्रिय ते आपल्या सगळ्यांना माहित आहे. आपण आता घरातले आपण 10 इंद्रियांना ज्यावेळी अभिमान झाला त्यावेळी प्रत्येकाला अभिमान झाला. मी आहे म्हणून हा देह आहे. झालं मी आहे म्हणून माझी डोळे आहेत म्हणून हा निवृत्ती आहे. हा पाय आहे म्हणून निवृत्ती, हात आहे म्हणून निवृत्ती, तोंड आहे म्हणून असा शरीराच्या अभावानं अभिमान झाला. ते डोळे 1 वर्षासाठी निघून गेले. मी नाही तर तुझा कसं होतं हे बघायचं. तो म्हणतोय अंतर्मन बाहेर म्हणतो तोच संवेद आपल्याला शोधायचा. ते डोळे 1 वर्षासाठी निघून गेले. 1 वर्षाने निघून तर त्यांची काय हालत झाली. डोळे 1 वर्षाने आला देहाकडे तुमचं काय हालत म्हणजे काय झालं. जसं आणला जातो तसा आम्ही जगू. काही तुझ्यासाठी राहिलं नाही. म्हणजे जीवन ते 10 इंद्रियामध्ये ते शरीर चाललं. दुसऱ्या वेळी पायाला अभिमान झाला. पाय म्हणतो मी जाणार. माझ्या वाटून तुमचं आता गेलं नाही ठीक आहे पण माझ्या तुम्ही खाणं फिरणं कसं म्हणून पाय गेले. पाय 1 वर्षाने पाय म्हणतात मी नाही तर तुमचं कसं चाललं. शरीर म्हणतोय असं काय नाही झालं जे पांगुळा राहतं तसं पांगुळलं पण मी जिवंत आहे. त्याचा अभिमान गेला, डोळ्यांचा अभिमान गेला. आता जीव म्हणतो मी जीवाने पहिला पाऊल टाकलं. जीव गेला का गेला ना हे शरीर गेलं तोच जागृत कसं करायचं जरा जीवनचल पुढे करायला गेलं तर आपण 2 उदाहरण घेतो. एक महाभारतातलं ज्यावेळी परीक्षित राजाने शिकारीला निघाला. आता परीक्षित राजा म्हणजे पांडवांचं पूर्वज, पांडवांचा वंश. त्यावेळी परिस्थिती किंवा राजवाड्यामधली जे काय म्हणतात त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्याला जो हे भेटला सुवर्णकाळ मुकुट जो होता जरासंधाचा जरासंध त्याला तो मोह झाला. परीक्षित राजा यांचे पांडवांच्या ज्याला कृष्णाची परंपरा आहे यासाठी स्वामींचं मार्गदर्शन तरी त्याला तो मोह झाला. त्यांनी तो मुकुट घेतला आणि शिकारीला सगळ्यांना कथा मारली. त्याला त्याच्यात अधिक काय मती अर्थ तो शिकारीला गेल्यानंतर शिकार करता करता राजा पुढे एकटा गेला एकटाच राहिला. राजाला स्वामींच्या कर्मकुटी झाला. स्वामी पण ध्यानस्थ स्वामीचा आवाज पाहून आणि रागाने तिथे लिहिलेला आपण काय भजन त्याची लिहिलं चिंतन केलं आपण कथा रूपाने तो मुलेल्या सात बाणाच्या टोकावर घेऊन त्या स्वामींच्या गणी ऋषींच्या गळ्यामध्ये आणि तो निघून गेला. ऋषी पण ध्यानास्थ जायचं ते समाधीमध्ये ते संवेदनामध्ये आत्मरूप झाले. त्यांना काय माहिती नाही काय झालं काय नाही कोण राजा निघून गेला. ऋषी पण तपश्चर्येमध्ये लीन आहेत मस्त काहीच झालं म्हणजे तिथं त्या क्षणी काहीच झालं नाही. कथा तोच समजा त्या क्षणी काहीच झालं नाही. परंतु ऋषींचा मुलगा त्यावेळी परत कर्णकुटीकडे होतो जो त्यावेळी आपल्या वडिलांच्या गळ्यात मुलीला सापाच्या वेळी दिसतो त्यावेळी कवताळून होतो. त्याला राग येतो आणि रागाच्या भरात तो ज्यावेळी राजाला शाप देतो. शाप देऊन मोकळा आल्यानंतर मी ऋषींना जातो म्हणतो अरे बाबा हे तू काय केलं त्यांनी काय होतं काय झालं नाही काय हानी नाही झाली काय नाही पण काय केलं नाही त्याची पण होती ना त्याची पण मग तो शाप दिला शापाचा काय उपयोग करता येत नाही ज्या साधूच्या मृत्यूचे गेलेले पूर्वीचे ना आता पण ते आहे पण त्याला आत्मसात करायला पाहिजे तसं ओळखता आलं. साधूच्या मृत्यूतून दिलेल्या वेगळ्या काय ह्याला म्हणजे राजा तर त्याच म्हणजे त्या एरियातच राजा ना परीक्षित राजा आणि त्या राजाला भगवंतांनी आपल्या गळ्यात जो माल घेतला ते ऋषी कोण ते त्यांनी अंतराने बघितलं कुणी घेतलं तर परीक्षित राजा तो मुलाला म्हणायला काय केलं असेल किती केलीस आपल्या राजाला आपल्या देवाला तू शाप दिले ते दोघेही राजा आज धरला आज गुरुंनी सांगितलं
आता हे चुकीचं झालं, हे प्रायचित्त काय नाही. नंतर परीक्षित राजाचा क्षणापुरता कधी आता ते मुकुट घातलं म्हणून ती दुर्बुद्धी आहे. ती दुर्बुद्धी काढून ठेवल्यानंतर राजा ठिकाणी झालं, बाळ नाही माझ्याकडून चुकी झाली, ही जाणीव होता तीच गोष्ट आहे. ह्यावेळी राजाच्या लक्षात आलं, मग ह्याला प्रायचित्त काय, मग तुम्ही गुरु तुम्हीच सांगा आम्हाला ह्याला प्रायचित्त काय. तेव्हा गुरुने सांगितलं भागवत 7 दिवसाचं. किती दिवसाचं केलं? 7 दिवसाचं. 7 दिवसाची तुम्ही परीक्षित तृप्त झाले. म्हणजे ह्या शरीरापासून म्हणजे मरण ही प्रत्येकाला हे पूर्ण आहे, मरण हे येणार ते सत्य आहे, ते प्रत्येकाने जाणलं. पण त्या जगण्याच्या ना मरण्याच्या मधली जी पोकळी आहे ना, ती कशी भरायची कशी नाही, ही आपल्या कर्मावर आहे. गीता सांगते का कर्म कर्म आपल्या कर्म, आणि त्याची सुरुवात माऊलीने इथून तो संयोग होता. आता तो संयोग हा येईल आणि मी सांगतो माऊलीचा जर अनुभव केला तर माऊलीने माऊलीचा अनुभव बघत नाही. माऊली पहिलं म्हणजे लहानापासूनच कशी संस्कार होते. 4 वेळ लोक देखील होते. तुझ्या मुलीच एवढा मोठी भीतीचा आपल्याला भावनार्थ तुझ्या पाठीमागे अभ्यास मुलीचा आणि त्यांनी बघा तुमच्या संघाचा अभ्यास असेल तुम्ही सहज प्रवचन करता, सहज समोर त्याला प्रश्न करता, तर तुमचा अभ्यास तसंच नाही. तुम्ही पूर्ण गोष्टीचा अभ्यास माऊली म्हणजे मग परीक्षित राजाने 7 दिवसाचं आपलं जन्मानं मरणाचं नीती केलं. कशावर? पुढे ज्ञान वेगळं तेवढं सांगितलं. दुसरं एक उदाहरण घ्यायला गेलं आपण तर येतो वाजन तुळशीदास. मला जाम तुळशीदास म्हणजे ही वडिलांचं सहवासलं तरच संपला तुळशीदासाने. त्याच्यानंतर तसंच लागलं समाजात लग्न पण प्रतिव्रत्या बायको, पण काही कारणामुळे त्यांना घरी जायला. जसं आज आपण काही कारण नाही आज आपल्या घरीचं पूर्वी पण नाही. त्यावेळी तुळशीदासाने राहवलं नाही आपल्या बायकोला असं वाटतं. ते गेले आई घर पूर्वीची गावं कशी होती, एकदम पेंड्याचं घर, पाऊस पडतो असं एक चित्रच आहे. पण परीक्षेमध्ये आणि ते आता घरात दरवाजा रात्रीचे 2 वाजता कुणाला ठेवतो म्हणून ते बाहेरच्या ठिकाणी तर अश्विनी वरती गेले भिजलेल्या अवस्थेत त्यांच्या पत्नीने त्यांचा आदर सत्कार केला आणि सहज बोलता बोलून गेले. एवढी जर माझ्यासाठी एक दिवस तुम्हाला राहतात, माझ्यासाठी एवढं केलं, एवढी जर भगवंताची भक्ती केली असती तर तुम्ही चांगलं जर झालं चालेल आपल्या गुरुंचं चांगलं आलं ना, चांगलं समोरचं आपल्याला काही सांगतो ते लगेच आत्मसात करून ती प्रतिभा बाई काय म्हणाली का एवढीच जर इच्छा तुम्ही भगवंताच्या नामावर लावली असती का, ज्या अश्विनी ज्या वेळाने तुळशीदास त्या आपल्या धर्मपत्नीकडे गेले त्या विरहाने ते भगवंताकडे गेले. आज आपण हा प्रवचन किती एका वाक्याचा मत परिवर्तन त्याने म्हणता आपल्याला आजच्या मोठी व्यक्ती होती. माया पालक कशामुळे होते तोच तिसरं आता 7 दिवसाचा परीक्षित राजाचा उद्धार झाला. एका वाक्याने तुळशीदासांचा झाला. तिसरं अधिक क्षणाचा यावेळी माऊली आणि 4 ही भावंड माऊली त्यांना दीक्षा हवी त्यावेळी तो धर्म मानताना बोलत होते. त्यावेळी त्यातलाच एक उद्धट ब्राह्मण म्हणाला, तू काय ज्ञान सांगणार आम्हाला, तू कुणाला ज्ञान शिकतो काय, तो रस्त्याने जातो त्याचं नाव
वेदाचं नाव तर ज्ञान आहे. तो ना तू एकच का म्हणून म्हणतो हा म्हणतो ज्ञान तरी तुम्ही म्हटलं हा म्हणतात माझ्यात ती तूच आहे आणि त्याच्यातही तोच आहे. अनुसर त्याच्या नसतं वेदाच्या वृक्षामध्ये आणि त्यांनी तो अजून त्यातून पुण्यतिथी होती त्याला नमस्कार करतो. मग तो त्याचं भाग्याला समोर क्षणात शोध संजय शोध संजय म्हणजे नक्कीच आत्म आत्मरूपाचं दर्शन तोच स्वतःच्या शोध जो आपल्याला गुरु म्हणून असं मनन चिंतन करणं. जर आपल्यापासून असा इतिहास आहे 7 दिवसाच्या परिस्थिती राजांनी जर पूर्ण केला असतं तुलसीदासाचं झालं एका याच्यामध्ये तर आपल्याकडे आता किती वर्ष झाले आपण लेकर पण तेच आहे ना मच्छिंद्र आणि गोरक्षाला गोरक्ष ते ज्ञान मानलेलं आहे ते ज्ञान मानून प्रगट दिली आहे आणि आपली पण नाथ परंपरा आपली पण नाथाचीच आहे ही नाथ परंपरा आपल्याकडे पण तेच आहे मग आपल्याकडे का नाही स्वस्त संवेदन बाकी बरोबर आहे ना आपल्याकडे स्वस्त संवेदन स्वतःला जागृत ही नाथ मग कोण तो माऊली पुढे म्हणतो जोजी कोण जोजी जो करेल तो स्वरूपाचं दर्शन करण्यासाठी आपण एक विस्तृत ट्रॅव्हलिंग विस्तृत तिथेला पोहोचवतो तो सुविधेची कथा सांगतो आज रामनवमी आहे रामाचं रामायणाला सुरुवात कधी झाली असं आपण म्हणू शकतो रामायणाला सुरुवात कधी झाली रामा दशरथाने ज्यावेळेला यज्ञ केला तिथून दशरथाला सावन बालाच्या आई वडिलांनी शाप दिला तिथून जसं आपण म्हणतो महाभारताला सुरुवात कधी झाली महाभारत वाचला असता कधी आणि हिला आपल्या दुर्योधनाला हसली तेव्हा झाला भीष्माचार्यांनी लग्न करायचं लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली नसती तेव्हा झालाय किंवा गंगे मातेचं हे नसतं माझी पोळ सोडून दे जातो तेव्हा झालं की महाभारताला सुरुवात करून भगवंताचा अवतार नक्की कसं तसं आपण महाभारताचं आता रामनवमी रामा महाभारताच्या रामायणाची सुरुवात रामायण झालं नंतर दशरथांनी यज्ञ केलं मुलांसाठी यज्ञ केलं यज्ञाचं फळ म्हणून 3 फळ घेतो 3 फळ दिलं भारी फक्त फळ घेऊन जाताना अंजनी मातेच्या सगळं त्याच्यावर तुझा उद्धार होता ती स्वर्गातली अप्सर होती तिला शाप होता फक्त तिने ते उचलायचं पिंड आणि अंजनी मातेच्या पुढ्या टाका एवढंच तुझं होतं त्यांनी तुझा उद्धार झाला आली 2 फळ ही जरी काही एकच फळाचा आपला भगवंत हनुमंत तो आला असा त्यांचा जन्म झाला रामाचा जन्म झाला दशरथाचा अयोध्यामध्ये असं मोठं अयोध्यामध्ये बांधण्यात आले आपण काही नाही असं म्हणतो अयोध्याचं आता एवढं मोठं राम मंदिर झालं तेवढं तरी आठवलं पाहिजे आपल्याला अयोध्याचं राम म्हणजे राम जन्माला आले म्हणून दोस्त चालले अयोध्यामध्ये मला काही काल गेलं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न गुरुकुलामध्ये गेले गुरुकुलात विद्या भगवंत स्वतः गुरुकुल विद्या घेतली हे रामायणामध्ये झालं हेच कृष्णायनामध्ये पण आहे कृष्णाने पण 34 त्याला गुरु पाहिजे गुरु फार गुरु देवाने पण सांगितलं गुरु कर तोच समजून देवाने पण सांगितलं कशासाठी तोच सुरू झालं विद्या पूर्ण झाली राम लक्ष्मण यांचं परत विद्या परिपूर्ण झाली त्याच्यामध्ये मग इकडे ह्या साईडला दुसऱ्या साईडला सीता माता भेटली पूर्णी मातेमध्ये राजा जनकाला
आपण चालली आपण रामायण बघतो, प्रत्येकाला रामायण होतं वेगळं, म्हणजे एकदम कथानक सांगण्यापेक्षा आपण पद्धती जाऊ प्रत्येकाला जे माहिती आहे ते आणि त्यालाच ते सुरू तिथे सीता माता उपयोग झाली, तिच्यासाठी स्वयंवर रचला गेला. स्वयंवरासाठी शिवधनुष्य होता ते ठेवलं, पण म्हणून ठेवलं शिवधनुष्याला तिथून लावलं, त्यासाठी कोण ठेवलं, मोठमोठे राजा आले त्याच्यामध्ये दशानन म्हणजे पावन आला, बाकी त्या खालचे मोठमोठे राजे आले असते आणि असं जरा चित्र चित्र दशानन. पण मोठी सभा आहे, सीता माता वर मला घेऊन उभी आहे, राजा दशरथ आहे, परत ते रामाचे गुरु राम लक्ष्मण हे पण आले तिथे, पण ते कुठे आपल्या आश्रमातूनच आले, त्यामुळे ते त्याच दिवसामध्ये शिष्याच्याच दिवसामध्ये शिकलं आले. सगळं चाललं, रावणाने धनुष्य घेतलं, तुम्हाला जमलं रावणा धनु रावणाची आपल्याला नाही, नंतर शिवधनुष्य कोणच नाही, तेव्हा जनक वासावीच झाला, ह्या पृथ्वीवर एकही नाही जो या धनुष्याला लावल म्हणून. तेव्हा गुरुनी आज्ञा केली रामाला, तेव्हा राम निघाले, रामाने पहिल्या धनुष्य घेतलं, नंतर त्या धनुष्याचं घेतलं ते स्वतः शिवधनुष्य होतं, त्याचं दर्शन घेतलं, पहिलं नमस्कार केला आणि मग धनुष्य क्लोज होतं. त्या धनुष्याला ज्यावेळी लावली त्याच्या आवाजाने परशुराम आले, त्यांच्यात संवाद झाला, त्यांच्यात भांडणं झाली. परशुराम आणि लक्ष्मणाचा जरासा क्रोध झाला, क्रोधी लक्ष्मण पण दाखवलं, क्रोधी परशुराम पण दाखवलं, त्यांचा क्रोध झाला, त्यांच्यामध्ये रामाने उपदेश केला. मग रामाने सांगितलं, आता परशुरामाने सांगितलं मी किती 14 वेळेला क्षत्रिय हे केले, पृथ्वी केली, तरी माझा अभिमान गेला नाही, तुमच्या एका दर्शनाने माझा अभिमान तोच संवेद दर्शन असं राहणार. मग झालं तो संवाद झाला, नंतर इकडे मग राम निघाले, संवाद झाला, निर्णय झाला, मला रामाच्या बदले रामाने अयोध्येला गेली, माहिती दिली, अयोध्यामध्ये लोक हे झालं, आनंदच झाला ना, रामाचं लग्न झालं, एक हे झालं म्हणजे आनंद झाला. पुन्हा अयोध्या नगरी दिवाळी झाली, अयोध्या वाजली, त्याला चांगलं चाललं, मस्त चाललं. आता दशरथाला आनंद एवढा उचलून झाला तर दशरथाला वाटलं नाही आता बात झाला, पण आपलं राज्य आता आपल्या मुलाकडे सोपवलं. बरोबर त्याने ज्यावेळी दशरथाला असं वाटलं आपण राज्य आता मुलाला, तेव्हा दशरथाने हे केलं, सूचना दिली राज्यामध्ये, आता राज्य राज्य रामाला राजा, रामाला राजा सुचल्यानं आनंद, तर राम होतो तसं शांती मूर्ती शांतीची, रामाला सुचल्यानं परत आनंद, अयोध्येमध्ये आनंद, 2 वर्षापूर्वी अयोध्येत किती मोठा आनंद झाला, त्या दिवसाचा मानल्या पाहिजे. त्यांनी एवढं 500 वर्षाचं आपले हे संस्कार झाले, राम जल्ल मूर्ती, असा आनंद झाला, असा आनंद भरपूर प्रजेला पण आनंद झाला, घरातल्यानं आनंद झाला, सगळ्यांना आनंद झाला, तर ती व्यक्ती मग आवडीची होती. एका दोघांना आनंद होऊन गेला, सर्वांना आनंद झाला, सगळ्यांना राम राज्यावर बसला म्हणून आनंद सगळ्यांना मिळाला. मग त्यातच एक आली मंथर, रामायण सगळ्यांना माहिती, मंतर आले, मंतराने कान घेतले कैकेयीचे, कैकेयीने घेतले दशरथाचे मागून घेतले, बरं ठीक आहे, भरत राम राजवत बसावा हे ठेवत नाही, राम जर इथं राहिलं तर मग भारताचं काय झालं, मग राम वनवासाला जायला पाहिजे. तसं माणसाचं हे असतं ना, चांगलं पण मागायचं वाईट पण मागायचं. भरत राजावर बसायला पण पाहिजे आणि राम वनवासाला पण जायला, समजा काही एवढंच मागतलं असतं. भरत राजे त्याला तुझं वचन दिलं, दशरथ राजा वचनबद्ध होता, वचन दिलं, वचनबद्ध होता, एवढं ठीक आहे, चल, पण राम तुझ्यावर राहिला असता पण नाही, कथेपासून तोच राम
मला वनवासाला जायलाच पाहिजे आणि घरात माझे बसत अशा काही मग व्याकुळ झाले, दशरथ व्याकुळ झाले. बरं वचन दिलेलं कधी पूर्वीच वचन दिलेलं, त्यामुळे वचनाला काही करायचं वचन दिलं मुलांची आज्ञा आणि कुठल्याही बाजूचं चांगलं राम ते रामच होतं, त्यांनी मुलांची आज्ञा म्हणून नारायण आज्ञा केली बघा, तुला तुम्ही माझी एक इच्छा आणि बाजूला यशोदाने सांगितलं असं सांगितलं म्हणजे सगळ्यात देवाला वनवासाला जावं यशोदाला दुःख अतिरिक्त झालं. एवढा जो आनंद आता झालेला सगळ्यांना आणि रामाला दाखवलं लगेच हा परिवर्तन कसं पुन्हा राम निघाले किती आज्ञा म्हणजे देवाला माहिती काय काय राम निघाले वनवासाने धर्मबुरे ठिकाणी निघाले एवढी त्याची यात्रा असेल आणि त्याची त्या दिवशी कोण केलं राजकन्या खरंच रामायण आपल्या सगळं म्हणजे आपल्या म्हणजे अभ्यास करण्यासाठी पुस्तक रामायण कथा सीतामाई निघाले तर लक्ष्मण हा पहिल्यापासून निघाला तोही निघाला तोही निघाला तर तिकडे इथे मोठं आश्चर्याची गोष्ट आहे मला रामायण बऱ्याच वेळेला ऐकायला भेटतं सीतेला ज्यावेळी वनवासाला निघाले तर राम निघाले लक्ष्मण निघाले लक्ष्मण निघाला तर उर्मिलाने मध्ये हट्ट नाही केला पण आपल्या संख्या जाणण्यासाठी लक्ष्मण निघाले आणि आपल्या चित्रकूटावर आले म्हणजे कथा भरपूर आहे ते राजा येताना पण आहे जाताना भरताला ज्यावेळेला केलं तर भारताची आणि रामाची भक्ती किंवा भावाचं नातं जर बघायचं असेल तर भरताचं आयुष्य बघावं भरताने मग कधी नव्हतं मातेला बोललं एवढा आणि तोपर्यंत चित्रकूटावरले भगवंत गेले आणि भरत मामापर्यंत अयोध्येला परत येण्यापर्यंत त्या दिवसामध्ये आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेला भरताला हे आठवलं मला कधी अपेक्षाच नव्हती ना कधी एवढं करायची गरजच नव्हती ना मला तर विचारायचं माझा बंधू कसा आहे माझं प्रेम कसं एवढं तर विचारायचं मला पण त्यावेळेला पुस्तक घेतो ना आपण त्याला विचार खरंच त्या वेळेस आहे कशी इच्छा आहे तसं नाही मग त्याला थांब देतो घरात पुन्हा सगळं राजू घेऊन तो त्यांचा प्रधान हा त्यांना घेऊन निघालं भगवंताला पुन्हा याचना केली रामाला नाही मला नको राज्य मला काय पाहिजे तुम्ही असं भक्ती झाली तुम्ही याचना केली आणि दशरथांची सांगितले उत्क्रांत सांगितलं असं तुमच्या विरहाने दशरथांच्या देहात झाली तुम्ही पुन्हा करीत तसं इमोशनल ब्लॅकमेल म्हणजे रामाने मी पितृवचन दिलं मी नाही करत त्यामुळे पण राम रामा देवा मला तुमच्या पाठीचा द्या त्या मी 14 वर्ष मी 14 वर्ष आणि तुमचं राज्य म्हणून मी राजे केलं पण 14 वर्षानंतर एक दिवस एक क्षण पण मी थांबणार नाही देहा संपूर्ण माझ्या आयुष्याला सांगतो 14 तुमचं वचन आहे नंतर राम एक वचन तोच
राम एक वस्तू म्हणून त्याच्याकडे मी जाणार, पण 14 वर्ष केली तर मी जाणार जगणार नाही. तर रामाचं वचन दिलं, भरताचं वचन पुढे रामायण चालू झालं. राम निघाले पुढे भरत आला, आणि गादीवर पादुका ठेवल्या रामाच्या अयोध्येच्या गादीवर, आणि भरत राज्य करू लागले. आणि भरत छोट्या छोट्या मुले बाहेर, राम राज्याच्या अयोध्येच्या बाहेर करून कुटुंब. तर भरत गेला तर शत्रुघ्न पण गेला, तसे भाऊ बनले. बाहेर जाऊन म्हणजे ह्या तीन घरात ती उर्मिला झोपलेली, ती जागी रामायणाचं ती जागी नाही झाली. त्यानंतर मग मी झोपले, जागे राहिले तर मग लक्ष्मणाला झोपेल, तोच संजय. असा हा रामायण पुढे भजन चाललं. कर्म पुढे झाल्यानंतर ती कथा होती, ज्यावेळी सीतेमातेला त्या हरणाचं मेळ होतं, त्यानंतर तुम्हाला धनुष्य उचलताना ज्यावेळी तर असे हसले, जी महाभारतात हसली तशी तिथे आधीच कसं राहायचं जरा ते हसली म्हणून त्याला तो द्वेष वाटला रावणाला. जरी म्हणजे द्वेष वाटता होता, म्हणतात रावण होता रावण, पण अहंकाराने, फक्त एक अहंकाराने हे केलं. रावणासारखा ज्ञानी नाही, भगवंताने स्वतः यज्ञ करायला रावणाला काय असेल ना त्यावेळेची म्हणजे परिस्थिती, म्हणजे स्वतःच्या शत्रूला स्वतःच्या पूजेमध्ये बोलवणार पूजेसाठी. पण विचार करण्याची हे पण किती वचनी असेल रावण, पण तसंच तुला आठवत केलं तर ते होते ना रावण. सीता माताला मोह झाला त्या हरणाचा, त्यासाठी त्यांनी हे केलं, आम्हाला कृपा केली, याचना केली, मला ते हवं आहे, आम त्याच्या पाठी गेले. एक बाण मला तर झाला पण नाही, तेव्हाच लिहिला ते रावण त्याच्या पाठी गेले. त्याचं नाव काय दादा हरणाचा? महारीच. तो गेला, तो कर्ण कुठेपासून भरपूर दूर गेला, त्याच्या आधी लक्ष्मीला सांगायला की थांबून ते घेऊन बऱ्याच आता महारीचला जायचं बऱ्याच आता काय आम्हाला त्यांचं नियोजन बऱ्याच वेळा मग रामाचाच आवाज काढून त्यांनी केलं, अरे लक्ष्मणा वाचव, लक्ष्मणा लागले इकडे लक्ष्मणाच्या रामाचा आवाज आता व्याख्या झाली. भाऊ देतो, भाऊ म्हणतो का जा तुम्ही आजी हे, तेव्हा लक्ष्मण म्हणतो आपले मला काही होणार नाही, निश्चिंत राहा तुम्ही, देव भगवंत पाहिजे ना, काय नाही तुम्ही निश्चित, हे माया असेल काही करतो त्यामुळे मी जाणार नाही, मला रामाचं भगवंत मी जाणार नाही. त्यावेळीचे संवाद परत पराकुटीला जातो सीता मातेचा आणि लक्ष्मणाचा. तर सीता माता म्हणते माझ्या कुंकवाची तुम्हाला किंमत नाही, तुम्हाला मी येतोय म्हणून तुम्ही जात नाही, हे नाही ते नाही, काय ना काहीतरी माणूस किंमतीच्या हृदयाला येईल. त्यावेळी लक्ष्मणाने भरपूर प्रतिकार केला न जाण्याचा. लक्ष्मण रामाला काय नाही, काय स्त्री हट्टी पुढे जाता येत नाही काय. मग रामायण लक्ष्मण निघाले, त्यांनी ती लक्ष्मण लेखा रामायण लेखा सगळ्यांना माहिती आहे. जस्ट आज राम आपल्याला खूप पुढे जातं राम, लक्ष्मण लक्ष्मण रेषा करतो, त्याच्या पलीकडे येताना मातेचं काही होणार नाही, त्याच्या पलीकडे येऊन येतो. ते दुरून लक्ष्मण निघालं मग रामाच्या सोबत. ते दुरून रावण बघतोय, रावण बघताना असं रावणाला पण म्हणतो या रेषेच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. लक्ष्मणाने वेळ मग रावण येऊन श्याम दे नाही, तर रावण म्हणतो नाही माई मी तिकडे पलीकडे येऊ बाहेर जायचं नाही येऊ शकत. मातेचे काय लक्षात नव्हतं, एक तर व्याकुळ झालेली राम आम्ही विचार दिली की निश्चित लक्ष्मण रेषा, लक्ष्मण रेषा, लक्ष्मण रेषा, लक्ष्मण रेषा ओलांडली. झालं पिता हरण झालं.
रावण सीताहरण घेऊन त्या विमानातून चाललंय. इकडे राम लक्ष्मण पर्णकुटी झालंय, सीता नाहीये, रावण चाललंय. तर आता सीते मातेचे लक्ष झालं, आपलं हरण झालंय. ते दागिने टाकते रस्त्याने, मध्ये जटायू भेट होते, ही कथा वेगळी त्यामुळे आपल्याला पूर्ण रामायण पुढे जटायू हे करतो, प्रतिकार करतो रावणाला. ह्या दोघांचे युद्ध प्रामाणिकपणे जटायूचा भाव आणि सत्यत्व असतं. त्याच्या ह्यानी जटायू रामाची बायको म्हणून शिकायला म्हणून वाचवायचा प्रयत्न असे विचार असतो. जटायू ज्यावेळी युद्ध करतो त्यावेळी दोघांचा सुंदर होतो. रावण त्यावेळी रावण रावण कधी पाहायला जटायू पडला, आपण पुढे गेलो कथा काय गरज आपल्या रामाने सगळ्यांना पुढे रावण गेला, रावण लंकेत गेला, पंचवटीमध्ये राम व्याकुल झाला. सीतामाता नाही, सीतामाताला शोधायला निघाले. 14 वर्ष पण जायला पाहिजे असं अवतारच त्यासाठी 14 वर्ष झालं. मग बाकी निघताना बाकी उदाहरणासाठी पुढे आले ती कथा म्हणत त्याच्यानंतरच आहे शबरीची. शबरी जाईल तिच्या प्रवृत्ती त्यावेळी तिथे शबरीचा उद्धार झाला. पुढे हनुमंताची भेट झाली. हनुमंताने पण लगेच गुरु लगेच भगतला केला असं नाही, घरी जन्मापासून राम राम जर ध्यानी म्हटलं तर हा हनुमंत आहे, पण हा भक्त आहे, रामाचा भक्त आहे, बरंच काही तिच्या तर हनुमंताची भेट झाली. तर वालीचा उद्धार झाला, वालीला मारला. सुग्रीवाला राजे द्यायचा, वालीचा उद्धार झाला. सुग्रीवाला राजे द्यायचे, सुग्रीव वानर सेना घेऊन मग परत चालले सीता शोधायला. सुग्रीव भेटला म्हणून सीतेचा आपल्याला सुग्रीवासारखा हे नाही, आपल्याला भूगोल शास्त्र म्हणतो, त्याला दिशाचं ज्ञान भेटते कुठे काय करून कसं सुग्रीव आणि वानर सेना घेऊन प्रभू निघाले सीता मातेला शोधायला. मग तिथं हनुमंतांनी शोध लावला, सीता माता पंचवटीत लंकेत आहे म्हणून. आपल्याला सगळ्यांना सीता मातेची ज्यावेळी सीता मातेचा शोध लागला, तो पण चर्चा आहे. तू नक्की रामाचा कसं ज्यावेळी आणखी दिली रामा कृष्ण मारुती रायाने सीता मातेला, त्यावेळी माते म्हणतो. त्यावेळी ते सीता मातेचा आणि हनुमंताचा मुलाचा आणि शिष्य असं आहे. बघायला गेलं तर भगवंताचं रामाचं नातं हनुमंताशी एक मुलाचं आणि वडिलांचं, शिष्य आणि गुरु असं पण आहे. तू मग भरत समभाई असं, भरत त्याचा भावाचं पण आहे असं आणि शिष्याचं पण आहे असं हनुमंताचं आहे. सीताची म्हणजे ठिकाण समजलं रामायण मध्ये. मग रावणाने किल्ले झालं, मग तो हनुमंत गेला लंकेमध्ये, लंका जळली. आपला वालीचा पुत्र अंगद गेला, त्याच्या पायावर म्हणजे जर माझा पाय हलवला तर तुम्ही खरे योद्धे. त्यांनी प्रत्येकाला पायाजवळ आणले. ज्याच्या वडिलांनी रावणाला टाकून त्याच्या पाळण्याला 6 महिने लटकवले काय ना बाबा, त्याच्या पाळण्यात म्हणजे आता तो पाळणा तो अंगद होता ना पाळण्यात, त्याच्या पाळण्याचा भावला म्हणून रावणाला लटकवलेला आहे. हे होतं वालीचं तू त्याचं होतं. मग त्याच्या पायाला मग ती कथा आहे, कुणाच्या पायावरती माणूस ते झालं. ते नाही मग तरी युद्धाला तयार, युद्ध चालू झालं. इकडं रामसेतू बांधलं समुद्र ओलांडण्यासाठी. तर रामसेतूची पण एक वेगळी कथा आहे. ज्या राम इथे जवळ उतरतोय त्या रामसेतू बांधताना खारीताईने मदत केली, तिने पण अंगावर ती पण रामायणामध्ये. नंतर तो यज्ञ झाला, त्याला हे झाला
रामशेतीला यज्ञ झाला. आता यज्ञासाठी ब्राह्मण कोण? मागाशी म्हटलं तसं जांबुवंतांनी रावणाचं नाव सुचवलं. रावणाला आणणार कोण? काय सांगणार? जे आहे तसंच सांगायचं. रावण ब्राह्मणच होता. त्यांनी पण लगेच मी येईन पण फक्त पूजेपुरते एक ब्राह्मण म्हणून तो यज्ञ झाला. रामाचा कलर युद्ध चालू पलीकडे आले. युद्ध चालू झालं. युद्ध झालं. रावण लक्ष्मणाचा आणि इंद्रदेवाचा युद्ध झाला. इंद्र युद्ध तापलं. लक्ष्मणाला युद्ध लागली. लक्ष्मण मूर्छित पडला. एक रात्र दुसऱ्या दिवशी आंजनेय संजीवनी सांगितलं. मग ते आणायला मारुतीराय गेले. मारुतीराय संजीवनी घेऊन येत अयोध्येच्या वरती दिसले. घरतानी बाण ठेवला. कोण जातो याला पाणी. जय श्रीराम म्हणून रामाचं म्हणून हनुमंत आला खाली. हनुमंत लंकेत तिकडे युद्धामध्ये पण होता आणि अयोध्येमध्ये पण होता. त्यांचं मिलन झालं. परत हनुमंतराय गेले. लक्ष्मण उठला. रामाचं नंतर मग पुन्हा लक्ष्मणाचा आणि इंद्रजित झालं. इंद्रजित गेला. रावणाला अतिव दुःख झालं. विभीषण आपण रावण स्वतः आला. त्यांचे भाऊ घर गेले. स्वतः रावणाला विभीषण इकडे रावणाकडे गेले. रावणाचं देहान झालं. मग रावणाचं देहान झालं. पूर्ण युद्ध पूर्ण झालं. विभीषण तर रामावतार होतं. विभीषणाला राज्य दिलं आणि राम निघाला. ही कथा झाली रामायण. रामायण घडायला 14 वर्ष म्हणजे रामाचे वनवास 14 वर्ष झाले. राम 14 वर्ष कंप्लीट झालं. रामाचा वध झाला. विभीषणाला राज्याची दिली. 14 वर्ष त्याच मनुष्या विमानाने आहेत. तिथे जायला 14 वर्ष झाली. तर टाइम झाला सांगायला तो समजत प्रयत्न करायला ज्यावेळी आले लंकेतून प्रभू राम अयोध्येत आले. पुन्हा मग अयोध्यामध्ये गेले. राम 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 लक्ष्मण भरत त्याला पण आपल्या आम्ही भारताचं वेगळीच नाही. आनंद उत्सव चालू. रामचंद्र सगळं राज्य परत चालू झालं. म्हणजे कसं तेवढं दिसण्याचं तेवढं सुख पण होतं. पूर्ण रामराज्य परत चालू झालं. ज्यावेळी रामराज्य चालू झालं आता भगवंत प्रत्येकाला बक्षीस घेऊ लागला. प्रत्येकाच्या ह्यानी तुम्हाला काय देत आले ही कथा झाली. ज्यावेळी हनुमंतरायाचा अति प्रेम सीतामातेचा त्यांच्या सीतामातेचे हनुमंतरायाला दिला. ह्याच्यात माझा राम हे तुमचं तेवढं ते असते माझ्या कामाचे नाही. त्यांचं खूप नाशिकची भक्ती दास म्हणजे भक्ती नाही. पूर्ण रामायण नाही. असं करता करता भगवंत हनुमंतरायाच्या कथा गेली. हनुमंतराया त्यामध्ये कथराग्नी चालू ते खूप म्हणून सीतामातेचा लाडका हनुमंत. सीतामाता सर्व वसनागृहामध्ये लाडू पाहिजे. लाडू जिलेबी नव्हते ना. लाडू जिलेबी वगैरे हनुमंतराचं जेवढे पाहिजे तेवढे द्यायचे. आणि तो त्यांचा त्यांच्या आपल्या रसना येऊन म्हणजे रसना घरामध्ये किंवा जेवणाच्या घरामध्ये आता किचन सगळं संपलं तरी हनुमंताची भूक काय थांबत नाही. सीतामाता पुरवठा करून व्याकुळ झाली. आता काय करणार. हनुमंताची जटाग्नी थांबत भूक काय थांबत नाही. भूक चांगलं पाहिजे तेवढं तर आपण द्यायला पाहिजे. त्याला तृप्त तर करायला पाहिजे ना. एवढा निश्चिंत त्याला सर्व संपलं.
जेवढं जेवढं त्याच्या त्या किचनमध्ये होतं सर्व संपलं, पण हनुमंतरायाची भूक त्या थांबत नाही. सीतामाता देवाला विनंती, तेव्हा सीतामाताला भगवंत बाहेर नेतात. त्यांची ठिकाणी कथा बोलली सांगतात की वृंदा धर्मपत्नी भगवंताला म्हणजे ते काय राक्षस आणि तो धर्मपत्नी त्यामुळे तुमची ते पान घेतलं हे देत आणि तिने तुमची सीतामातेने पण नुसतं तुमचं पान नाही दिलं, लाडूमध्ये तुमचं तसं नाही, राम तुमची पत्नी ते राम आणि तुमची पत्नी ते लाडू लाडू सोच संवेदन होते ना, सोच संवेदन मी ज्यावेळी चिंतन करायला लागलो तसंच ते महाशिवरात्रीला समजायला थोडीशी महाशिवरात्री ज्यावेळी आपण करतो ना आपण राम राम त्यावेळी शिव शिव राम राम मग लाडूवाले आपण जर लोकांसाठी आपण रामाचं चिंतन करायचं ते लाडू आलं काकामध्ये तर पहिली मला हनुमंतरायाची आठवण ती कथा तिथे क्लिक झाली म्हणजे थोडक्यात काय आपण कुठेतरी तिथे कनेक्ट आपण संलग्न व्हायला पाहिजे संलग्न त्यावेळी ते रामाने हनुमंतरायाला ज्यावेळी सीतामातेने ते तुळशीचं पान आणि त्याच्यावर राम असं लिहून दिलं ते लाडू खाल्ले तेव्हा हनुमंतरायाने उत्तर दिलं का राम कथा छान आहे दादा जरा हे करा सपोर्ट करा भरपूर आहे राम नामाचं काय महिमा असतं आणि आपले बाकी ब्रह्म आपल्या 30-35 सत्यत्व भेटलं आपलं सत्यत्व एक गुरु वचनामुळे तर ते आपल्याला माहीत असं नाही त्यांचं एक बरोबर प्रवचनाची वेगळी शैली नका म्हणून वेगळं राम नामाचा आपण जप करू प्रार्थना करून रामाचा आठवण रामाचं भजन करू सगळ्यांनी निवांत रामाचं आठवायचं बापू कीर्तन करतो असं आठवायचं राम आता एवढं रामायण आपण जस्ट वर्तन करणं ऐकलं किंवा रिपीट झालं त्याला माहिती असं राम नामाचं एक भजन करायचं 2 मिनिटं सर्वांनी करायचं जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय 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 राम जय राम जय राम श्री राम जय जय राम जय राम जय राम श्री राम जय जय राम जय राम राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम 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 रघुराज रामचंद्र की सोच संवेदापर्यंत आहे सोच संवेदापर्यंत आहे मी नव्हे असं असं असा आवाज झाला ना असं बापू नाचतायत नसतो की एवढा मोठा देह असं दिसतंय ते रामाच्या नावामध्ये ते आपण वाचू लगेच माऊलीची आठवण मला तिथं सुसंवेद आत्मरूप जागृत आहे हा क्षण खूप माऊलीने जसं म्हटलं देवाची
बरोबर झाली देवापर्यंत पोचतायला पाहिजे. तर देवाशी बघायला देवापर्यंत भावना भावना भाविक नाही नुसती लोक करून भाविक भावेला भक्ती ते भेटली पाहिजे त्या भावासाठी आपलं ते करणं सगळे पूजा करायची सोशल मीडिया वापरून तेव्हा तुम्ही जसं अंतर्मन तो मला माझे करू तो मला हे निश्चित करू माझ्या भजनी हो मधुरी माझे बाबांच्या हो माझं होय आनंद शरण मी तुम्हाला ओळखू सांगतो सगळ्यांना बाबांचा अभंग आवडीचा आहे गरुडाचे पायी ठेवी गेले गेले बाबांचा आहे थोडं काय नाही पण चिंतन करावं कसं काय चला आपल्या गुरूंच्या आवडीचं आहे तेच आपण आवडीचं घेतो आपण आवडीचं घेऊन जातो आणि मग त्याच्यातूनच आपल्याला समाधान मिळतं आणि ही मी प्रवचन केला वेळेला वाटतं काय की बाबांची इच्छा म्हणून मी इथे बसतो ओम नमो जी आज्ञा वेद जय जय स्वस्त योजना सुसंयोगा हा स्वयंप्रकाश भगवंत तर आपण ही गुणरूपात आलो मानवी गोष्ट कसं बघावं हे माऊलीने पहिल्या ओळीतच लिहिलेलं आहे तशी सुरुवात केलं तर माऊलीने तिथं कठोर म्हटलं तरी अवघा मग सर्व सुखाची प्राप्त होईल हे प्रतिज्ञा करून माझी कसं आहे हे अवधान कसं घेतलं पाहिजे पुढे माऊली म्हणते काय म्हणते परी कौडी नगेल होती किंवा वेळाव्यादान हे माऊली हक्काने सांगते आपल्याला का जे ललयांचं लले मनरथांचं मन तरी माहेर असून ठेवतो खरंच बापू जे घाटायचे बापू त्याला आपलं माहेर खरंच तुम्ही त्या सीमांकडे जागे आपण हवे होते पण आता माहेर आले आपल्या गुरुंची पुण्यची मस्त आनंदात माऊलींनी कसं जशी पहिल्या अध्यायाची सुरुवात केली 12व्या अध्यायाची पण आपण 9व्या 12व्या अध्याय 12व्या अध्याय जय 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 हो बोला बोला जय जय शुद्ध उद्धार अनवरत आनंदे वर्ष विषय झाले पण तुम्हाला तोच संवेदपर्यंत चर्चा नाही करत चिंतन म्हणून मग कसं प्रवचनाची व्याख्या सांगितली होती भक्ती हनुमंत राहणे गेली बघा रामाची भक्ती करायची देवाला जर जागृत करायची तर हनुमंत झाला राम राम करायची रामाचं नाव हनुमंत झालं हनुमंताची भक्ती करायची असेल तरी पण रामाचं मस्त गणित आहे रामाची भक्ती करायची रामाचं देवाचं जर विचारलं राम राम नित्य नियम नित्य रामाचं रामाचं तेच जर हनुमंत राहायला जर प्रसन्न करायचं असेल तरी पण राम नामच घ्यायचं असा हा चैतन्यदास असा हा हनुमंत राय जो रामाचा निश्चित भक्त तो एकच भक्त जो चिरंजीव आहे लौकिक अशी भक्ती आहे हनुमंत रायाची आणि त्यांचं
राम रामनवमी धर्माची कथा सांगितली. फक्त एवढं काहीच सुचवून धरलं. आणि जे काय बोललो ते चांगलं असेल तर बाबांनी शिकवलेलं असं आईचं संस्कार पण आपल्या सांगता येतं. चुकीचं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष असं समजा. आणि मस्त पैकी स्विमिंग केलं चुकी झालं की क्षमा असावी. कुंडली तुझ्या जगद्गुरु संस्कार गुरु संस्कार गुरु मज द्यावे कसा जे कलांची गणपती कांदे गीता परस्परे पडो मैत्र जीवांचे गीतांचे निर्धावे विश्वसुंदर आहे जो जेवांतील तो लावो प्राणी वर्चक ईश्वर निष्ठांची मंदी आली नवरत मंडली या कल्पतरूचे आनंद चिंतामणीचे भाव मुलले जयार्णव पुरुषां वंदवनी देवालांतून नाचंद हे सयाई सज्जनी हिंदवनी सर्वस्वी हा मी ग्रंथ शिव येत मने श्री विश्वेश्वराहू हा होईल दानत साहू येणीवरी ज्ञान येणीवरी ज्ञान येणीवरी गुरु संत तुकाराम महाराज